नितेशला बोला पटकन घूम घेऊन ये म्हणा पट पहिली मी बघितलं नाही ताई आणखी काय विषय मी आणखीन बघितलं नाही मी आणखीन परंतु न्यायदेवता आम्हाला पण न्याय देईलच कारण असं नसतं असं होत नाही कधी की कुठं लोकशाही मार्गानं आंदोलन करतो ते रोखता येत नाही बघा लोकशाही बदलावं लागेल मग तर असं होईल की सरकार जर असं आडमुठेपणाची भूमिका घेणार असलं आणि सरकार जर आडमुठ्याच्या भूमिकेत वागणार असलं आणि सरकार जर मान्य न्यायदेवतेकडं सरकारच गेलं असेल ना न्यायदेवता मनानं कसं देईल न्यायदेवता आमच्यासाठी पण आहे आमचे वकिलाच बांधव आमची टीम जाईल ना आमचे वकील हां नमस्कार यार तुम्ही आरडा करायला तर मला ऐकायला सुद्धा येणार आवाज येतोय पण हे आरडा का व्हायला आलेलं दम्माने लागलाय तुमचा बूम पण लागलाय मुंबई उच्च न्यायालयाने तुम्हाला खडसावले मुंबई उच्च न्यायालयाने तुम्हाला खडसावले थांबणार आहे तुम्ही आरडा तुमच्यामुळे व्हायला आहे एक मिनिट मुंबई उच्च न्यायालयाने तुम्हाला खडसावले सार्वजनिक ठिकाणी अनिश्चित काळासाठी बंदी येत नाही हा मुद्दा लक्षात घ्या मराठा आरक्षण कार्यकर्ते मनोज जरांगे यांना अधिकाऱ्यांच्या पूर्व परवानगी शिवाय निदर्शनं करता येत नाहीत आम्ही नाही मग मला सांगा मान्य न्यायदेवता जर तसं म्हणती खारघर या ठिकाणी आम्हाला परवानगी देता येते किंवा नवी मुंबई या ठिकाणी परवानगी देता येते आझाद मैदानावरती काय प्रॉब्लेम आहे आझाद मैदानावरती अडचण काय आम्ही न्यायदेवतेचा सन्मान करणारे लोक आहेत न्यायालयाचा सन्मान करणारे लोक आहेत आम्ही रितसरपणानं लोकशाही मार्गानं संविधानाच्या नियमात राहून कायद्याच्या नियमात राहून आम्ही अर्ज केलेले आहेत परवानग्या मागितलेल्या आहेत त्याच्यामुळं आम्हाला न्यायदेवता 100% परवानग्या देणार म्हणजे देणार गरीब लोकांच्या वेदना आहेत गरीब लोकांच्या अडीअडचणी आहेत कायदा हा जनतेसाठी आहे त्या जनतेचं घराणं ऐकून घेणं सरकारचं काम आहे न्यायदेवतेचं काम आहे नक्की आमची सुद्धा टीम वकील बांधवांची आमची सुद्धा संपूर्ण मुंबईमधली आणि मी पण आव्हान करतो सगळ्यांना की आपले जे बांधव आहेत आमच्या ओळखी नाही आहेत जास्त तुम्ही सुद्धा सगळ्यांनी जावं न्यायदेवतेसमोर आमची सुद्धा बाजू मांडली जाणार आहे न्यायदेवता 100% आम्हाला न्याय देणार कारण लोकशाहीप्रमाणे करणारं आंदोलन हे कधीही रोखता येत नाही कारण ही तर मग आता असं जर सरकार करणार असलं तर मग तर इंग्रजाच्या काळात सुद्धा असं झालं नाही इंग्रजाच्या काळात सुद्धा उपोषणं झालेत लोकशाही मार्गानं उपोषणं झालेले आहेत मग तर आता तिथे इंग्रजाची सत्ता सुद्धा नाही सत्ताधाऱ्यांनी गोरगरिबांच्या भावनेशी इतकं खेळायला नाही पाहिजे आणि मराठ्यांचा सुद्धा संयम देवेंद्र फडणवीसांनी बघितला नाही पाहिजे न्यायदेवतेचा राहिला विषय तर न्यायदेवतेवरती आमचा विश्वास आहे 100% आम्हाला परवानगी मिळणार न्यायदेवता न्याय देणार कारण आम्ही काय करायला होत म्हणजे नाकारायचे कारण तर द्यावं लागतील तुम्हाला की या कारणामुळं आम्ही नाकारतोय तुम्हाला आम्ही शांततेत तिथं यायलोत आमरण उपोषण करायलो त्यामुळं न्यायदेवता 100% न्याय देणार गेल्या वेळेस सुद्धा असंच केलं होतं आम्हाला हे काय नवीन नाही आहे आताही तेच केलंय पण आम्ही मुंबईत जाणार आहे